ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये एकटा आता इकडे अश्विन सोडून सगळ्या सुभेदारांना प्रिया खोटारडी आहे हे सत्य समजलंय आणि त्याचमुळे आता कल्पना आणि पूर्णाजी यांनी जो जबरदस्त स्टँड घेतलाय त्याच्यामध्ये अश्विन आता प्रियाची साथ देत आहे. पण त्याच वेळेला अश्विनची सुद्धा घराबाहेर हक्कलपट्टी करायला पूर्णाजी आणि कल्पनाने कमी नाही केलंय. कारण अर्जुनने कोर्टामध्ये न सांगितलेलं एक सत्य जे घरी सांगितलंय आणि कोर्टात न सांगण्याचं पण कारण घरी सांगितलंय, त्यानंतर सुभेदारांना विश्वास ठेवायला भागच पडलाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्णाजी आपल्या कुटुंबाच्या बाजूने उभं राहत प्रियाची थोबाडणी करत तिला आता घराबाहेर हकलून दिलेलं आहे. आणि त्याचमुळे आता इकडे खूप मोठा मालिकेत ट्विस्ट आलाय. एकटा अश्विन सोडून बाकी सगळ्यांचे डोळे कसे उघडलेत, अर्जुनने काय पुरावा सादर केलाय, सगळं डिटेलमध्ये पाहू. आता अर्जुनने डिटेलमध्ये बसवून कल्पनाला सगळं सत्य दाखवत ते CCTV फुटेज पण दाखवलंय. कल्पनाला दाखवलंय की या सगळ्यामध्ये प्रिया कशा प्रकारे इकडे आता साक्षी सोबत बसले, साक्षीकडून पैसे घेतलेत. बरं एकच तर असे अनेक CCTV फुटेज आहेत की ज्याच्यामध्ये आता इकडे प्रियाने तिच्याकडून पैसे घेतलेत, वेगवेगळ्या वेळेला तिला भेटले आणि वेगवेगळ्या ठिकाणी भेटले. हे सगळं ज्या वेळेला अर्जुनने दाखवलं त्यावेळेला कल्पनाला जबरदस्त धक्का बसलाय. अर्जुन सांगतो, मी उगाचच तन्वीच्या विरोधात नाहीये. मला तन्वीच्या विरोधात जाऊन काय करायचंय? मी या सगळ्यामध्ये असं का करेन? ती या घरची सून आहे आणि तिला एक्सपोज करणं मला गरजेचं वाटत नाही. म्हणून मी एक हातचा पुरावा राखून ठेवला. एक हातचा पुरावा मी ठेवला. कारण या सगळ्यात कोर्टात जर हा पुरावा मांडला ना तर सिनियर आणि आता आपल्या घरची बदनामी झाली असती. पण हा पुरावा काय आहे हे ज्या वेळेला सिनियर घरी येईल ना त्याच वेळेला मी सगळ्यांच्या समोर आता हा पुरावा देणार. इकडे आता प्रतापला जबरदस्त धक्का बसतो. प्रताप विचार करायला लागतो, काय चाललंय हे सगळं? म्हणजे या गोष्टींचा आता आपण कसा मागोवा घ्यायचा हे प्रतापला काहीच कळत नसतं. आणि त्याच वेळेला प्रताप म्हणतो, अर्जुन हे महाभयंकर आहे. यावरती अर्जुन सांगतो, डॅडा मी तुला जे काही सांगतोय ना ते आता ऐक. खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये तन्वी आणि साक्षी या आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत आणि साक्षीने खून केलाय हे तन्वीला माहिती आहे. आणि तन्वी या सगळ्यामध्ये आता लपवण्याचा तिला प्रयत्न करते. कारण ज्या वेळेला पिक्चरला घेऊन जाण्याचा प्लॅन होता ना हा सगळा प्लॅन तन्वीने केला. मग सायली सांगायला लागते, आम्हाला सगळ्यांना तिने सांगितलं की माझ्या मैत्रिणीच्या पिक्चरची तिकीटं कॅन्सल झालेत आणि पिक्चरची तिकीटं कॅन्सल होऊन त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये तिने आता आम्हाला कन्व्हिन्स केलं की काहीही झालं तरी सुद्धा आपण पिक्चरला जाऊया. अर्जुन म्हणतो आणि त्याच रात्री ते दोघं जण परत आले. आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरावा अजून एक आपल्या समोर आहे, ते म्हणजे बाजूचे शेजाऱ्यांनी या सगळ्यामध्ये साक्षीला सुद्धा पाहिलेला आहे. आणि हा पुरावा मी कोर्टामध्ये पुढल्या वेळेला सादर करणार आहे. कारण ते शेजारी आत्ता सध्या नव्हते आणि म्हणून मी इकडे तो फक्त तुम्हालाच सांगतोय. एक सत्य जे आहे ते रविराज सर आल्यानंतर सांगेन. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे प्रियाचा आणि आता साक्षीचा, ज्या व्हिडिओमध्ये खरा सत्य अजून उलगडणार आहे. असं म्हटल्यावर ती कल्पना आता हादरते आणि त्यावेळेला कल्पना म्हणते, ही आपलीच तन्वी आहे ना? म्हणजे खरं बघायला गेलं तर तिने या सगळ्यामध्ये आता तुम्हाला ज्या माणसाने आतमध्ये अडकवलंय त्याची साथ दिली. अर्जुन म्हणतो, तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. मुळातच हे सगळं प्रकरण कसं काय हे झालं? आपल्या घरातल्या खडानखडा बातम्या त्यांना कशा कळतात? या तन्वीमुळे. तन्वी त्यांची खबरी आहे. मला माहित नाही की याच्या आधी ती पैशासाठी हे सगळं करत असेल, पण आत्ता तिला कळलंय की ती तन्वी किल्लेदार आहे. मग ती खोट्याची साथ का नाही सोडत आहे? तू सांग मला मम्मा. यावरती आता कल्पना हादरते. आपण ज्या मुलीवरती विश्वास ठेवला ती विश्वासघातकी निघाली. यावरती प्रताप म्हणतो, कल्पना मी तुला आधीपासून सांगतोय, मला तन्वीच्या सगळ्या इराद्यांवरती पूर्णपणे डाऊट आहे. तन्वी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे खोटं बोलती आहे हे सत्य मला समजतंय. तुला का कळत नव्हतं? पण ती आपल्या तोंडावरती गोड गोड बोलतीये, पण ज्या वेळेला वेळ येते तेव्हा तिला हवे तेच करते. त्या दिवशी महिपत सोबतचं तिचं असणं, यावरती कल्पना सुद्धा हादरते. आता थोड्याच
प्रिया घरी येते आणि आता तिला वाटतं अजूनही सगळेच जण माझ्याच बाजूने असतील. त्यावरती आता रविराजांना ती पटवून जरी आली असली तरी रविराज या सगळ्यामध्ये आता तिचा खोटारडेपणा एक्सपोज करण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असतात. इकडे हे सगळं चालू असताना सायलीने सगळ्यांसाठी छानपैकी आता स्वीट डिश बनवलेली असते आणि ज्या वेळेला ही स्वीट डिश बनवलेली असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे प्रिया येते आणि ती स्वीट डिशचं सगळं हे उद्ध्वस्त करून टाकते आणि प्रिया सांगायला लागते, हे काय आहे? म्हणजे आता या सगळ्यामध्ये माझ्यावरती आरोप आला, मी खोटारडी ठरले म्हणून हे सगळं आता करायचा तू प्लॅन केलेला आहेस का? का मी हारले म्हणून हे सगळं करतेस? असं म्हणत ती आता ताट उद्ध्वस्त करून टाकते. प्रताप चांगलाच चिडतो. तन्वी, तन्वी काय चाललंय तुझं हे? तुझं तोंड बंद कर. मला तुला आता या सगळ्यामध्ये काहीही बोलायची गरज नाहीये. आम्हाला सगळं सत्य समजलंय. यावरती मग आता सांगायला लागते, प्रिया सत्य समजलंय? कसलं सत्य समजलंय? हे सत्य काहीही नाहीये. तुम्ही खूप चुकीचं ह्यांच्याकडून ऐकलेलं आहे आणि ते तुम्ही बोलताय. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप, तुझं CCTV फुटेज बघितलंय. यावरती मग आता सांगायला लागतो इकडे अश्विन बायकोचा बैल, की मला काय वाटतं माहितीये का, काहीतरी गैरसमज झालेला आहे. अर्जुन म्हणतो, गैरसमज? अरे तू CCTV फुटेज बघितलंस ना? यावरती अश्विन सांगायला लागतो, पण तन्वीने तिची सफाई दिलेली आहे. यावरती प्रताप म्हणतो, कसली सफाई? त्यावरती अश्विन सांगतो, काही नाही, तिला ते फॅशन डिझायनिंगचं. यावरती अर्जुन सांगायला लागतो, फॅशन डिझायनिंगचं तिला जर का काही करायचंच होतं तर या सगळ्यामध्ये आता तिने तेव्हा का नाही ॲडमिशन घेतलं? हे तिचे सर्टिफिकेट. अश्विन, तुला अजूनही तिचा पुळका असेल तर हे सर्टिफिकेट बघ. जर त्यावेळेला तिला हे सगळं करायचं होतं तर मग तिने त्याच वेळेला का नाही केलं? नंतर रविराज किल्लेदार यांच्याकडून पैसे घेऊन का तिने हे सगळं केलंय? हे बघ सगळे पुरावे. असं म्हणत अर्जुन एक एक करत सगळे पुरावे सादर करतो आणि त्यावेळेला मात्र आता अश्विन चांगलाच हादरतो. अश्विन या सगळ्यामध्ये चांगलाच गडबडलेला असतो आणि त्याला आता कळतच नसतं, आपण जे बोलतोय ऐकतोय ते खरं, पण तरी सुद्धा तो तन्वीच्या प्रेमामध्ये वेडा असतो. बरं, हे सगळं चालू असतं. रविराज प्रतिमाला सांगतात, मी सांगू का प्रतिमा, मला पहिल्यापासून तन्वीवरती डाऊट होता, पण बापाची माया ही वेडी असते ना. ते म्हणतात तेच खरं आहे आणि म्हणूनच या बापाच्या मायेने घात केलाय. पण मी तुला खरं सांगू का, तर प्रत्येक वेळेला तिच्याकडे वेगळं उत्तर असायचं. अर्जुनकडे चौकशी करायला न जाता ती दामिनीकडे चौकशी करायला जायची. आता मला ही ती इतकं एक्सप्लेनेशन देऊन गेले ना, तरी सुद्धा विश्वास बसत नाहीये. मी माझ्या पद्धतीने आता पुरावे शोधणार आणि तोपर्यंत गप्प बसणार नाही. आता रविराजांना अजूनही असं वाटत असतं, की हिला कोणीतरी ब्लॅकमेल करतंय किंवा हिला कोणीतरी असं हे सगळं करतंय म्हणून ही हे वागत आहे. यावरती आता रविराज पुरावे शोधत असताना त्यांच्या हातामध्ये जबरदस्त पुरावा वेगळाच लागणार असतो. तोपर्यंत सुभेदारांच्या पूर्णाजी घरी आलेली असते. पूर्णाजी आल्यावरती आता प्रताप विडा उचलतो. प्रताप या सगळ्यामध्ये सांगायला लागतो, काहीही झालं तरी सुद्धा आता पूर्णाईला सत्य समजलं पाहिजे. मग आता प्रताप इकडे येतो आणि प्रताप सांगायला लागतो, पूर्णाई, आज जे काही कोर्टात घडलंय ना, त्यामुळे मला या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि तुला हे सत्य समजलंच पाहिजे. काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता हे सत्य काय आहे, जोपर्यंत तुला कळत नाही तोपर्यंत आता आपण निर्णय घेऊ शकत नाहीये. ज्या आपल्याला महिपत शिकरेने आपल्या घरावरती इतकं मोठं संकट आणलं, जो महिपत शिकरे आपल्या घराला बर्बाद करायला निघालाय, त्या महिपत शिकरेला तन्वी मदत करते. हे CCTV फुटेज आणि त्याचबरोबर ह्या CCTV फुटेज सोबत हे तन्वीचे डॉक्युमेंट्स, तिच्याकडून घेतलेले पैसे आणि आता हे सगळं जे काही ती करत होती ना, हे सगळं आता महाभयंकर आहे. आपण या सगळ्यामध्ये ॲक्शन घेतलीच पाहिजे. यावरती प्रियाला पूर्णाई आपलीच साथ देणार आणि त्यावरती ती सांगते, कितीही झालं तरी पूर्णाईला माहिती आहे की मी काही चुकी करणार नाही. हे सगळे पुरावे मुद्दाम सायली आणि अर्जुन या दोघांनी आता इकडे मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी हे पुरावे खोटे तयार केलेत. खोटे पुरावे तयार करून त्यांनी या सगळ्यामध्ये आता मला अडकवण्याचा हा जो काही प्रयत्न केलाय ना, तो प्रयत्न एकदम विफळ आहे. यावरती मग आता इकडे पूर्णाई सांगते, कसले पुरावे खोटे तयार केलेस अर्जुन तू? अर्जुन, या सगळ्यामध्ये हे करण्याची तुला का गरज पडली? असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगतो, मी कोणतेही खोटे पुरावे तयार केलेले नाहीयेत.
तू हे पुरावे पाहू शकतेस, याची सत्यता पडताळू शकतेस. यावरती आता इकडे सांगायला लागते पूर्णाजी, मी सगळ्यांना ओळखते. कोण किती खरं बोलतंय, कोण किती खोटं बोलतंय, हे सगळं सगळं आता इकडे मला माहिती आहे. आणि त्याचमुळे आता आजच्या दिवसाला मी कोणताही पक्षपातपणा करणार नाही आणि या सगळ्यामध्ये आता मी योग्य तोच निर्णय घेणार. असं म्हणत चिडलेली पूर्णाजी आता इकडे ताडकन मागे वळते. मागे वळल्यावरती ती आता प्रियाच्या एक खाडकन मुस्काटीत देते. प्रियाच्या मुस्काटीत दिल्यावरती आता इकडे प्रिया चांगलीच गडबडते. प्रियाला काहीच कळत नाही की नक्की आपल्यासमोर जे दृश्य आहे ते खरं, की या सगळ्यामध्ये आता आपण जे पाहतोय ते खरं. ती जबरदस्त हादरते आणि आता त्याच वेळी पूर्णाजी सांगायला लागते, बाकी घरातल्या कुरघोडी सोड, पण माझा अर्जुन हा वकील म्हणून कधीही फेल ठरवू शकत नाही. तो कोर्टासमोर कधीही खोटं बोलू शकत नाही. तुझ्यावरती विश्वास टाकला ही आमची आयुष्यातली खूप मोठी चूक होती. तू त्या तन्वी आणि आता इकडे महिपत या दोघांची साथीदार आहेस. हे सगळं सत्य आता समोर आलेलं आहे. तू कितीही कुरघोडी करण्याचा प्रयत्न कर, तू कितीही आता आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न कर, या सगळ्यामध्ये तुझं सत्य फुटलेलं आहे, तुझं भांड फुटलेलं आहे आणि आता या घरात तुला थारा नाही. असं म्हणत पूर्णाजी सांगते की आजचा दिवस, उद्या रविराजांना इकडे येऊ दे. अर्जुनला त्यांना पुरावे दाखवायचा आहे. एक शेवटचा पुरावा अर्जुनने मला सांगितले की शिल्लक आहे आणि तो पुरावा दाखवल्यावरती मग जो काही निर्णय होईल ना, तो उद्याचा अंतिम निर्णय. आजचा दिवस तुला राखून ठेवला. असं म्हणतात प्रियाला धक्का बसतो. पूर्णाजी, तू माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीयेस? यावरती पूर्णाजी म्हणते, हो, आत्तापर्यंत विश्वास ठेवला ही माझी चुकी झाली, पण माझा नातू अर्जुन हा कोणत्याही प्रकारे खोटी केस लढत नाही याची मला खात्री आहे. मी त्याची गॅरंटी देऊ शकते आणि त्यामुळे तो कोणतेही कोर्टात खोटे पुरावे सादर करणार नाही याची सुद्धा मला खात्री आहे. आणि त्यामुळे त्यामुळे मी मात्र आता तुला एकच गोष्ट सांगू इच्छिते की स्वतःचा आता उद्यापर्यंत स्वतःचे काही आपले पुरावे असतील तर शोधून ठेव, नाहीतर उद्या तुझी घराबाहेर हक्कलपट्टी होणार तुझ्या वडिलांच्या. दुसऱ्या दिवशी अर्जुन पुरावे दाखवण्यासाठी सगळ्यांना बोलवतो. रविराजांना सुद्धा आता बोलवतो आणि त्यावेळेला कल्पना म्हणते, रविराज भाऊजी, आम्ही आत्तापर्यंत इकडे आता प्रत्येक वेळेला तन्वीची साथ दिली, पण यापुढे तिचं जे काही चाललंय ना, ते आता आम्हाला सहन होत नाहीये. म्हणजे आता ज्या माणसाने आमच्या घरावरती इतकं मोठं संकट आणलं, यांना जेलमध्ये पाठवलं, त्याचीही साथ देते. बरं, आता आधी ठीक आहे, पण नंतर पण ती भेटते याचा पुरावा अर्जुनने आम्हाला दिलेला आहे आणि आता खरा पुरावा अर्जुन देतो. अर्जुन सांगायला लागतो, हे जे काही आत्ता मी समोर सत्य आणणार आहे ना, आणि त्याच वेळेला तुम्हाला सगळं आता समजेल. असं म्हटल्यावर ती प्रिया आता गडबडते. आता नक्की हा काय पुरावा देणार आहे? त्याच वेळेला अर्जुनने समोर आणलेला पुरावा हा इतका जबरदस्त असतो की सगळ्यांना त्यावरती विश्वास ठेवणं भाग होतं आणि ते म्हणजे मधुभाऊ. मधुभाऊ येतात आणि आता मधुभाऊ सांगायला लागतात, या सगळ्यामध्ये त्या दिवशी मला तो फोटो सापडला. हा फोटो मला ज्या वेळेला तन्वीच्या इथे सापडला होता, त्यावेळेला मी तिला म्हटलं होतं की साऊबाळाचा फोटो तू का ठेवलायस? हा जो फोटो तुम्ही तन्वी तन्वी म्हणून मिरवताय ना, हा फोटो तन्वीचा नाही आहे, हा फोटो माझ्या साऊबाळाचा आहे. आता प्रियाच्या विरुद्ध दुसरा पुरावा इतका भयंकर असतो आणि हा पुरावा कोर्टामध्ये न दाखवता अर्जुनने या सगळ्यामध्ये आता घरी दाखवलेला असतो. कारण घरामधला हा मॅटर घरातच सॉल्व्ह व्हावा अशी अर्जुनची इच्छा असल्या कारणाने अर्जुनने हे सगळं केलेलं असतं आणि फायनली सगळ्यांच्या समोर सत्याचा महाभयंकर खुलासा झालेला असतो. हे सत्य अशा प्रकारे समोर येईल असं प्रियाला कदापि वाटलेलं नसतं की हा पुरावा अर्जुनकडे असेल. आणि मग तो पुरावा समोर आल्यावरती मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता खुलासा करतात, पण अश्विन काही ऐकायला तयार नसतो. त्यावेळेला रूममध्ये येत आता मधुभाऊ तो फोटो सगळ्यांना दाखवतात आणि त्यानंतर मग आता हा फोटो तन्वीचा म्हणजे हा प्रियाचा फोटोच नाहीये. हा फोटो आहे तो म्हणजे आता इकडे माझ्या साऊबाळाचा. असं ज्या वेळेला मधुभाऊंनी दणदणीत खुलासा केलेला असतो, त्याच वेळेला सगळेजण हादरतात. आणि आता इकडे पूर्णाजी सांगते, आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं. चल, या घरात तुला थारा नाहीये.
यावरती मग आता अश्विन म्हणतो, जर तन्वी या घरामध्ये राहणार नसेल तर मी पण राहणार. प्रिया विचार करते, चला कुणीतरी सोबत आहे म्हणजे आता मला ह्या घरामध्ये थांबवतील. पण प्रियाला माहित नसतं की या वेळेला तिचं कुणी काहीही ऐकणार नसतं. प्रियाला या सगळ्यामध्ये आता इकडे दणदणीत पराभवाला सामोरं जावं लागणार असतं. आणि त्याच वेळेला मग आता प्रिया आणि अश्विन घर सोडून निघतात. कुणीही त्यांना थांबवायला तयार नसतं. प्रिया अश्विन सोबत आता इकडे रस्त्यावर जायला तयार नसते. पण पूर्णाजी आणि घरच्यांनी तिची हक्कलपट्टी केलेली आहे. या सगळ्यामध्ये प्रिया खरंच घर सोडून जाणार का, की पुन्हा एकदा काहीतरी गोल गोल घुमवून परत घरात परत येणार, हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.